शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते नवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 6 जून. मित्रांनो, संत कबीर म्हणतात, चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाए, वैद बिचारा क्या करे कहाँ तक दवा लगाए. कबीर म्हणतात. आणि सर्व संत हेच सांगतात की घडणारी घटना आणि त्याचा कार्यकारण भाव यांच्यात उगीच मध्ये पडू नका, त्याच्यामध्ये अडकू नका. तुम्ही आणि उड्या का मारता उगीच त्याच्यामध्ये? फुकटचे करते पण स्वतःकडे घेऊन बिकटच्या यातना का सहन करता? तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. असो मित्रांनो, आज समर्थांचा दासबोध ग्रंथ याच्यातील 16वा दशक, या दशकाचं थोडं आपण संक्षिप्त चिंतन करणार आहे. आणि हे जे चिंतन आहे ते समर्थ ते सुनील चिंचोळकर यांच्या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. या दशकाचं नाव आहे, 16व्या दशकाचं नाव आहे सप्ततिन्वय. सप्ततिन्वय म्हणजे सूर्यपरिवार. तर या सूर्यपरिवाराचा हा दशक आहे संपूर्ण. समर्थांना परंपरेचं काय महत्त्व आहे ते या दशकामध्ये सांगायचे आहे आणि ते सांगितलं आहे. समर्थांचे गुरु श्री रामचंद्र आहेत आणि सूर्य हा रामचंद्रांचा पूर्वज आहे. श्री समर्थांच्या वडिलांचे नाव होते सूर्याजी पंत आणि हे सूर्याजी पंत सूर्याचे फार मोठे उपासक होते आणि सूर्यनारायणांनी त्यांना दर्शन दिले आणि त्या दर्शनाच्या आणि आशीर्वादामुळे त्यांना 2 पुत्र प्राप्त झाले. खरं म्हणजे वाल्मिकी ऋषींनी सूर्यवंशाची गाथा भूमंडळावर पसरवली. म्हणून समर्थ या दशकाची सुरुवात वाल्मिकी स्तवांनी करतात. म्हणजे पहिला समास आहे वाल्मिकी स्तवनाचा. मित्रांनो, समर्थांचा आदेश आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. कारण रामकथा त्यांच्या सद्गुरूंची कथा आहे. जगाला रामकथा मिळाली वाल्मिकी ऋषींमुळे. म्हणून समर्थ आधी वाल्मिकीचे स्तवन करतात आणि वाल्मिकीचे संक्षिप्त चरित्र या पहिल्या समासात सांगतात. पूर्व आयुष्यामध्ये असंख्य पाप करणारा वाल्या कोळी फक्त रामनामाने पावन झाला. त्यामुळे रामनामाचे महत्त्व सिद्ध झाले. भगवान शंकरसुद्धा रामनामात दंग असतात. माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली, पश्चाताप झाला तर तो भगवंताच्या नामाने तरून जातो. हे तात्पर्य या पहिल्या समासाचे आहे. मित्रांनो, दुसरा समास आहे सूर्यस्तवनाचा. या समासामध्ये समर्थांनी सूर्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचे किती आपल्यावर उपकार आहे. सकाळी नित्य वेळेवर उदय होऊन आम्हा सर्वांना तो प्रकाश देतो. नाहीतर आम्ही अंधारामध्ये आम्हाला भीती वाटते, आम्ही कोमजून गेलो असतो, आम्हाला आमचे काही कार्य झालेच नसते. सूर्य उगवला, प्रकाश आला की आमचे कार्य सुरू होतात आणि आम्ही आपल्या कामात लागतो. आपले सर्व कार्य जे आहेत ते सूर्यप्रकाशामुळे होत असतात. सूर्य नसला की अंधार, लोकांना भीती वाटू लागते. अहो, सूर्याला हजारो वर्ष झाले आहेत. तो लोकांच्या कल्याणासाठी स्वतः जळत आहे. सूर्याच्या प्रकाशासाठी आपल्याला 1 पैसासुद्धा द्यावा लागत नाही हो. पण रात्री जेव्हा अंधार होतो आणि आपण विजेचा वापर करतो तेव्हा आपल्याला भारनियम द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो. आणि
सूर्य जो आहे हजारो वर्षापासून आमच्यापासून काही न घेता आम्हाला प्रकाश पुरवित आहे. श्रीराम सूर्यवंशी आहेत म्हणून समर्थ सूर्यवंशाला सर्वश्रेष्ठ वंश मानतात. तिसरा समास आहे पृथ्वी स्तंभाचा. पृथ्वीची कन्या सीता आहे म्हणून पृथ्वी ही रामांची सासू. त्यामुळे श्री समर्थ पृथ्वीला सूर्य परिवारात मानतात म्हणून पृथ्वीचे स्तवन या तिसऱ्या समासात केले आहे. ज्याप्रमाणे सूर्याचे आपल्यावर अपार उपकार आहेत त्याचप्रमाणे पृथ्वीचे उपकार आहेत. पृथ्वी या शब्दाला संस्कृतमध्ये क्षमा म्हणतात आणि क्षमा हे पृथ्वीचे फार मोठे गुण पण आहेत. माणसे पृथ्वीवर काय काय करतात, नांगरतात, खणतात, जाळतात, पोळतात आणि अत्यंत क्रूरपणे व्यवहार करतात व पृथ्वी हे सारे सहन करते चुपचाप, काही कुरकुर नाही. माणूस पृथ्वीशी कसाही वागला तरी पृथ्वी आधार देतेच. पृथ्वीचा आधार असल्यामुळे माणूस पृथ्वीवर कुठेही जाऊ शकतो. पृथ्वीला बहुरत्ना वसुंधरा पण म्हटलेले आहे कारण यावर कितीतरी जलाशय, सरोवर, रत्नांच्या खाणी, गुहा, बेटे वगैरे आहेत. यांनी पृथ्वी सुशोभित झालेली आहे. पृथ्वी इतकी विशाल आहे की कोणी पण म्हणू शकत नाही की मी संपूर्ण पृथ्वी पाहिली. ब्रह्मदेवापासून दशावतारापर्यंत सगळ्यांना पृथ्वीचा आधार आहे. या कारणामुळे समर्थांनी पृथ्वीचे स्तवन सूर्यपरिवारात केले आहे. यानंतर चौथा समास आहे आपनिरूपण. आप म्हणजे पाणी, जल. पाण्याचे महत्त्व सांगितले आहे या समासामध्ये आणि पाण्याला जीवन म्हणतात. जल ही जीवन आहे, ही उक्ती आहे. माणसाला पाण्याची फार गरज आहे. माणसालाच काय, सृष्टीला सुद्धा सगळ्यांना पाण्याबिना कोणी राहू शकत नाही. पाण्याची गरज सगळ्यांना आहे. आणि पृथ्वीवर अनेक नद्या, धबधबे, झरे, सरोवरे, कालवे यांनी पृथ्वी सुशोभित झाली आहे. पाण्याचे अनेक गुणधर्म आहे. खारे पाणी आहे, गोड पाणी आहे, उष्ण पाणी आहे, थंड पाणी आहे, असे अनेक आहे. आणि हे झरे या सर्व पाण्याचे प्रकार पृथ्वीवर आहेत. काही नद्यांचे पाणी तीर्थ आहे, तीर्थ म्हणून आहेत आणि त्या स्थानांचे महत्त्व त्याच्यामुळे झालेले आहे. शास्त्रांमध्ये जलदेवतांचे महत्त्व सांगितले गेले आहे आणि त्याला आपो नारायण असे म्हटलेले आहे. असा पाण्याचे महत्त्व या समासात सांगितलेले आहे. चौथा समास आहे अग्निनिरूपण. यात अग्नीचे महत्त्व सांगितले आहे. भगवती सीता ही अग्निनारायणची मानसकन्या आहे म्हणून अग्नी हा श्रीरामांचा सासरा. पृथ्वी सासू तर अग्नी सासरा आहे. लंकेत रावणाचा वध झाल्यावर सीताशुद्धीच्या परीक्षेच्या वेळी अग्निनारायण प्रकट झाले होते व त्यांनी सीता शुद्ध आहे असे सांगितले होते. यज्ञात जी आहुती दिली जाते ती अग्नीला दिली जाते असे महत्त्व अग्नीचे आहे. आजच्या विज्ञान युगात विजेचा जो चमत्कार आपण पाहतो तो फक्त अग्नी देवाच्या कृपेमुळेच आहे. अग्निनिरूपणानंतर वायुस्तंभाचा समास आहे. अग्नी हा श्रीरामांचा सासरा म्हणून प्रिय आहे. त्याचप्रमाणे वायू हा हनुमंताचा पिता आहे म्हणून प्रिय आहे. समर्थांनी वायूला सूर्यपरिवारात घेतले आहे. संपूर्ण जगावर वायूची कृपा आहे. आपण सर्वांचे श्वास या वायूमुळेच चालतात. वायूच्या कृपेमुळे शरीराची क्रिया चालू असते. आपल्या शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे जे पंचप्राण आहेत ते वायूमुळेच आहे. राजापासून रंकापर्यंत आणि देवापासून दैत्यांपर्यंत वायूचा संचार सर्वत्र सुरू आहे आणि सर्वांना वायूची आवश्यकता आहे. आकाशात जे ढग असतात, वेदांचा जो कडकडाट होतो, सर्व हे काय, हे वायूचा चमत्कार आहे. हे पृथ्वी ज्या शेषाच्या फणावर उभी आहे त्या शेषाचा आहार वायूच आहे.
श्री हनुमान वायूचे पुत्र आहे आणि हनुमान श्रीरामांचे विशेष भक्त आहे. हनुमानाशिवाय श्रीरामांची कल्पना करू शकत नाही. रावण युद्धात व लंकेत जाऊन भगवती सीताला शोधून काढण्यात हनुमंताची फार मोठी भूमिका. श्री हनुमंताच्या शेपटीचे समर्थांना फार कौतुक होते. रामचरणी अनन्यता ही हनुमंताची विशेषता आहे. हनुमंताच्या पराक्रमामुळे सर्व देवतांची रावणाच्या बंदिवासातून सुटका झाली होती. असे हे वायुस्तवन व वायुदेवतांचे पुत्र हनुमानाचे गुण वैशिष्ट्य आहे आणि समर्थाने या समासात त्याचं स्तवन केलं आहे. यानंतर 7वा समास आहे महद्भूत निरूपण. महद्भूत म्हणजे अंतरात्मा. हनुमंताचा जन्म वायूपासून झाला आणि वायूचा जन्म अंतरात्मापासून झाला. म्हणून समर्थ अंतरात्माला सूर्यपरिवारात घेतात. अष्टदा प्रकृती अंतरात्मापासून झाली आहे. समर्थ म्हणतात नर नारी हा जो भेद आहे ते देहाच्या पातळीवर आहे. अष्टदा प्रकृतीमुळे सारे भेद निर्माण झाले आहे. अंतरात्मा न जाणल्याने देहात सुखदुःख सुरू असते. 8वा समास आहे आत्माराम म्हणून. आत्मा हा शब्द समर्थ मन किंवा जीवात्मा या अर्थाने वापरतात. शरीरामध्ये जोपर्यंत मन आहे, जाणीव आहे, तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. ज्या क्षणी मन शरीरातून निघून जातं, म्हणजे जेव्हा मृत्यू होते, मृत्यूसमयी मन शरीरातून निघून जातं, त्यावेळी शरीर हे प्रेतवत असतं. नाना उपासना हा 9वा समास आहे. यामध्ये समर्थाने सगुण आणि निर्गुण याचे भेद सांगितले आहे. अध्यात्मामध्ये सगळ्यालाच निर्गुण म्हणू शकत नाही. समर्थ म्हणतात ज्याच्या गुणांची गणना करता येत नाही ते निर्गुण. या जगात फक्त अंतरात्माच निर्गुण आहे. शेवटचा समास गुणभूत म्हणून आहे. यात समर्थ सांगतात की ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनात उपासनेमुळे यश मिळते. उपासनेशिवाय गत्यंतर नाही. सर्व साधकांनी, सर्व भक्तांनी उपासना अवश्य करावी. उपासना केली तरच आपल्याला यश आणि आपलं जीवन सार्थक होऊ शकतं. अशा प्रकारे दासबोधातील दशक 16 याचे चिंतन संक्षिप्तपणे आपण केले आहे आणि हे चिंतन कैलासवासी समर्थ सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकातून सामार घेतले आहे. कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.